हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगवर. तर इथे माझा स्वयंपाक पूर्ण झाला होता. चवळच्या शेंगाची भाजी, भात, वरण, आज पूर्ण स्वयंपाक सकाळीच झाला होता. आणि ते तरी इकडे दोघं झोप यांची चालूच होती, हे उठायचेच होते. त्यानंतर मग मी उठवलं दोघांनाही. ऋतांश उठला. ऋतांची जस्ट आता मॉर्निंग झाली आहे. मी त्याच्यासमोर मोबाईल पकडला तर तो हसत होता. आता त्याची तयारी ब्रश वगैरे करून दिला. आता तो खेळत होता मोबाईलसोबत आणि वॉकरसोबत. त्याचं खेळणं चालू होतं. असा आजचा ब्लॉग आहे. तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत चला, म्हणजे मला पण माहीत पडते की माझं काही ब्लॉगमध्ये चुकते का. मग चुकत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगत जा आणि कमेंट करत जा. इथे खेळणं चालू आहे आणि पाणी तर काही बंद व्हायचं नावच नाही. इथे मी केले होते नाश्त्यासाठी अप्पे, रव्याचे इन्स्टंट अप्पे केले होते. अप्पे म्हणजे असे केले की अंदाजाने, कारण की ताक वगैरे काही होतं नाही. घाईघाईमध्ये केलेले अप्पे होते आजचे, पण माहीत नाही कसे काय परफेक्ट जमले. तर माझ्या हातचे तर रव्याचे अप्पे तर कधीच परफेक्ट जमत नाही, कारण की ते चपट्या कचोरी टाईपच होऊन जाते. पण आजचे मी निंबू टाकले आणि आपापच मस्त छान असे गोल गोल फुगले, नाही तर फुगत नाहीत. इकडे ऋतांशला मी आंघोळ वगैरे करून दिली आणि इथे खेळून चालू. त्याचे मामा आले होते ऋतांशचे. तर त्याच्या मामा म्हणे की मी व्हिडिओ काढतो म्हणे, तुम्ही दोघंजण खेळा म्हणे. म्हणून त्याला खेळायला लावत होता तो आणि तो खेळत होता. तो सांगत होता की तू ब्लू कलर टाक, पिंक टाक, तो वेगळेच टाकत होता. त्याचं खेळणं चालू होतं आणि त्या वेळेने मी व्हिडिओ काढतो म्हणून. आजचे अप्पे तर मला नाही समजलं की माझ्या हातून बनलेच कसे, कारण की बनत नाही. सहसा रव्याचे तर नाहीच बनत, माझे चपटेच बनत जाते. मी आज अंदाजाने त्यामध्ये निंबू टाकला आणि करून बघितलं तर जमले. ते घाईघाईतलं काम केव्हा बिघडते, पण केव्हा चांगलंही जमते. माझ्या हातात घाईघाईतलंच काम चांगलं होते. म्हणजे घाईघाईमध्ये जर मी एखाद्या वेळेस कोणती भाजी केली तर ती चांगली बनते. ते म्हणते ना घाईचं काम तशाबद्दल. तिथं ऋतांचं चालू होतं खेळणं. तुमच्या इकडे पाणी आहे का ते सांगा ना. आमच्या इकडे तर 3 दिवस झाले कंटिन्यू पाणी चालू आहे. नॉनस्टॉप पाणी चालूच आहे ना. एवढा पाणी की खूपच. ना कपडे वाढत आहे ना काहीच नाही. त्यानंतर आता हे उद्याची, म्हणजे हा ब्लॉगच उद्या येणार आहे.